श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला झणझणीत रस्सावडी कशी बनवायची ते सांगणार आहे. मी भाजून घेतला आहे कांदा, खोबरं भाजून घेतलं आहे, कोथिंबीर घेतली, आलं आणि लसूण आणि फोडणीसाठी कढीपत्ता. सगळ्यात आधी आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि एका कढईमध्ये थोडेसे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. तोपर्यंत पाणी गरम होते आहे तोपर्यंत एक भांडं घ्यायचं आहे किंवा बाऊल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे बेसन पीठ घ्यायचे आहे. तुम्हाला किती वडी करायची त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता. इथे 1-2 वाट्या बेसन पीठ मी घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी तुम्हाला वडी कशी बनवायची हे दाखवत आहे. कांदा घातला, कोथिंबीर भरपूर घालायची आहे आणि इथे तुमच्याकडे जो कुठला गरम मसाला असेल तर तुम्ही घालू शकता. मी इथे घरकुल मटन मसाला वापरला आहे, थोडासा घातला आहे. इथे आपल्या अंदाजे घालायचा किंवा तुमच्याकडे जो कुठला मसाला असेल तो तुम्ही घालू शकता. चिकन मसाला, मटन मसाला याने टेस्ट छान येते म्हणून. आता आपल्याला याच्यामध्ये थोडीशी ओवा घालायचा आहे. थोडासा ओवा घातला आहे, हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि चवीपुरतं आपल्याला मीठ घालायचं आहे. याच्यामध्ये थोडीशी धना पावडर आणि मीठ. ही भाजी तुम्ही नक्की करून बघा. भाजीला काही नसते किंवा कधी कधी आपल्याला त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, त्यावेळेस तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल ही भाजी आणि आवडल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी होते ती. आता आपल्याला हे सगळं मसाले आणि कांदा वगैरे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडे थोडे पाणी घालून मिश्रण भिजवून घ्यायचे आहे. जसं आपण भजीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणेच हे पीठ तयार करायचं आहे. पाणी एकदम घालायचं नाही, अगदी थोड्या थोड्या प्रमाणात पाणी याच्यामध्ये घालायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे सर्व मसाले मीठ वगैरे व्यवस्थित मिक्स होते. तुमच्याकडे ही भाजी केली जाते का आणि करत असाल तर तुम्ही या भाजीला काय म्हणता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कधी केली नसेल तर या पद्धतीने ही भाजी करून पहा. आता हे पीठ तुम्ही बघू शकता या पद्धतीने भिजवून घेतले आहे. आता आपल्याला एक ताट घ्यायचे आहे आणि या ताटाला हे मिश्रण थापून घ्यायचे आहे. ताटाला तेल वगैरे काहीच लावायचं नाही. तेल जर लावलं तर गरम पाणी जे कढईत आपण ठेवलं आहे गरम करायला त्यावर ताट ठेवल्यावर ते मिश्रण पाण्यामध्ये पडू शकते, म्हणून ताटाला तेल वगैरे काहीच लावायचं नाही. या पद्धतीने मिश्रण हळूहळू आपल्याला ताटाला व्यवस्थित पसरवून घ्यायचे आहे. जास्त जाड ठेवायचे नाही आणि जास्त पातळही करायचे नाही. असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं, कारण बेसन पीठ हे फुगते थोड्या वेळात पाण्याच्या वाफेने. अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. आता आपले पाणी गरम झाले आहे, त्यावर ही ताट आपल्याला पालथे घालायचे आहे. हे घालताना अगदी हळू घालायचे आहे, तिथे हाताला वाफ लागू शकते. आता एकीकडे गॅस चालू केला आहे आणि त्यामध्ये थोडेसे तेल घालणार आहे. तेल नेहमीच्या भाजीपेक्षा एखादा चमचा जास्त घालायचे आहे. मग अशी जे कांदा खोबऱ्याचे वाटण केले आहे त्याचा आपल्याला रस्सा बनवायचा आहे. थोडीशी मोहरी तेलामध्ये घातली आहे आणि अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे चांगले परतून घ्यायचे आहे.
आता त्यामध्ये आपण केलेली मग अशी वाटण आता याच्यामध्ये मी घालणार आहे. हे वाटण देखील आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आहे. हे भांडे स्टीलचं असल्यामुळे इथे सारखं हलवत राहावं लागतं, नाहीतर खाली लागते वाटण. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे. त्याच्यामध्ये मी लाल तिखट घातलं आहे, हळद, आणि घरगुती कांदा लसूण मसाला. तुम्हाला किती तिखट हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही याच्यामध्ये मसाला ॲड करू शकता. आणि व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत. वाटण आपल्याला एकदम व्यवस्थित स्लो गॅसवरती परतून घ्यायचे आहे. तेल सुटेपर्यंत, वाटणाचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तरच आपला रस्सा मस्त होतो एकसारखा आणि त्याला चव चांगली येते. आता या वाटणामध्येच मी मीठ घालणार आहे. तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही मिठाचा अंदाज हे करायचा, त्या प्रमाणात मीठ घालून घ्यायचे आहे. आणि व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता 1 ते 2 मिनटानंतर वाटणाचा कलर चेंज झाला आहे मसाले घातल्यानंतर, आणि सगळ्या बाजूने त्याला तेल सुटले आहे. मी तोपर्यंत एकीकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवले आहे. आपल्याला रस्सा बनवायचा आहे त्याकरता गरमच पाणी वापरायचे. कुठलीही भाजी करताना रस्सावाली नेहमी पाणी गरमच घालायचे, तर भाजीला चव चांगली येते आणि तरी देखील व्यवस्थित येते. अशा प्रकारे मी मसाला एकदम मस्त परतून घेतला आहे. एकीकडे माझे पाणी गरम होत आहे. आता गरम पाणी मी या वाटणामध्ये घालणार आहे. तुम्हाला किती रस्सा किती घट्ट हवा आहे, किती पातळ हवा आहे, त्या अंदाजे तुम्ही पाणी याच्यामध्ये घालू शकता. आम्हाला जास्त घट्टही लागत नाही आणि जास्त पातळही नाही, या प्रमाणात मी रस्सा बनवते. तर त्या अंदाजाने मी पाणी इथे घातले आहे. आपण ज्या मिक्सरच्या भांड्यात वाटण केले होते त्याच्यामध्ये देखील मी थोडे गरम पाणी घातले आहे, आणि ते सर्व भांड्याचं वाटण देखील मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे पाणी. व्यवस्थित मिक्स करून घेते आहे मी. आता मिक्सरच्या भांड्यात घातलेले पाणी देखील मी घातले आहे. आता इथे आपली 15 मिनटानंतर आपली वडी ही झाली आहे. ही वडी तुम्ही गार झाल्यावर सुद्धा पाडू शकता किंवा गरम असताना देखील याच्या वड्या पाडतात. इथे गरम गरमच वड्या पाडून घेत आहे. सुरीने अशा प्रकारे बारीक बारीक वड्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत. तुम्हाला ज्या आकारात हव्यात त्या आकारात तुम्ही वड्या काढून घेऊ शकता. तुम्ही बघू शकता ही किती गरम आहे, तरी देखील माझ्या सासूबाई याच्या वड्या पाडत आहेत. पण गार झाल्यावर देखील याच्या वड्या पाडतात एकदम व्यवस्थित. या वड्या आपण अशाच देखील खाऊ शकतो. लहान मुलांना येता जाता खायला खूप आवडतात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तेल वगैरे काहीच घातलेलं नाही, तुम्ही बघितलेलंच आहे. तुम्ही नक्की करून फार टेस्टी होतात आणि सगळ्यांनाच आवडतात घरामध्ये, आणि किती पटकन होतात बघा. अशा मस्त वड्या पडलेल्या आहेत आपल्या. घरातील माणसं तर ह्या वड्या येता जाताच खाऊन टाकतील, अशा इतक्या भारी होतात. नक्की करून बघा.
यांना वरून कढीपत्ता जिरे मोहरीची फोडणी दिली तरीसुद्धा देखील भारी लागतात एकदम. आणि थोडीशी कोथिंबीर घालायची वर. आता आपल्या वड्या पण तयार आहेत आणि एकीकडे आपला रस्सा उकळण्यासाठी ठेवला आहे. रस्सा व्यवस्थित 7 ते 10 मिनटापर्यंत आपल्याला व्यवस्थित उकळून घ्यायचा आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवर पटपट उकळी आणायची नाही आहे, नाहीतर रस्सा व्यवस्थित होत नाही. एकदम बारीक गॅसवर मी इथे रस्सा ठेवलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हळूहळू त्याला उकळी आली आणि तर्री देखील यायला सुरुवात झालेली आहे. या वड्या तुम्ही रस्सा केल्यानंतर ताटात वाढल्यानंतर वरूनसुद्धा घालून खाऊ शकता आणि रश्श्यामध्ये या वड्यांना तुम्ही उकडीसुद्धा घेऊ शकता. तुम्हाला ज्या पद्धतीने खायच्या आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ताटात वाढताना वड्या साईडला वाढल्या तरी देखील चालतात. तुम्ही बघू शकता इथे रस्सा कसला भारी तयार झालेला आहे, एकदम झणझणीत आणि तर्रीदार. आता मी थोड्याशा अर्ध्या वड्या याच्यामध्ये घातलेल्या आहेत, कारण आम्हाला माझ्या मिस्टरांना वगैरे वरून घ्यायला आवडतात वड्या, आणि अर्ध्या वड्या मी याच्यामध्ये घातलेल्या आहेत रश्श्यामध्ये. वड्या घातल्यानंतर आपल्याला जास्त उकळायचं नाही, 1 मिनटं आपल्याला उकळी घ्यायची बारीक एकदम आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. मग आपला झणझणीत रस्सा वडी तयार होते. ही रस्सावडीची भाजी आपण बाजरीच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर, तुम्हाला ज्या कशाबरोबर आवडेल त्याबरोबर तुम्ही ही मस्त चुरून खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता. भाताबरोबरही एक नंबर लागते. तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि सगळ्यात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढे माझ्या चॅनलवरती असेच नवनवीन रेसिपीज ज्या मी घरात माझ्या पद्धतीने किंवा माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. इथे तुम्ही बघू शकता मी अर्धी वडी तशीच मुलींना वगैरे खाण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये फक्त थोडीशी कोथिंबीर घातली आहे. वडी टाकल्यानंतर रस्सा एकदम भारी दिसतोय आणि चवीलाही भारी होतोय एकदम. आमच्या घरात तर ही भाजी सगळ्यांना खूप आवडते. तर मैत्रिणींनो नक्की लाईक